जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्हाला घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। आजपासून 2 दिवसात जूनचा हप्ता वाटप होणार आहे। 1 जुलै 2 जुलै आणि 3 जुलै जास्तीत जास्त 3 जुलैपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना वाटप होणार आहेत। परंतु याच्यामध्ये काही महत्त्वाचे अपडेट आहे। भरपूर लाडक्या बहिणी यातून वगळण्यात देखील आलेल्या आहेत। तुम्हाला मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की रविवारीच 3600 कोटी रुपयांचा चेक हा बँकेत जमा झालेला आहे। आपण कोणतीही माहिती विदाऊट पुराव्यासहित देऊ शकत नाही। तुम्हाला माहिती आपण पूर्ण पुराव्यासहित माहिती देतो। जूनचा जो हप्ता आहे त्याला आता आपण जर बघितलं जुलैपासून 1 वर्ष झालेलं आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी। त्यानिमित्त भरपूर लाडक्या बहिणींना काही बक्षीस सुद्धा सरकार देत आहे। बघा, आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत। लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष झाल्याबद्दल सरकार लाडक्या बहिणींसाठी वर्षपूर्ती झाली म्हणून काही विशेष गिफ्ट सुद्धा देणार आहे। ते गिफ्ट कोणतं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ संपूर्ण पाहतील त्यांना हे संपूर्ण सगळे जे गिफ्ट आहेत सगळे मिळणार आहे। आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय की कोणत्या लाडक्या बहिणींना हे जूनचा हप्ता सोबत हे विशेष गिफ्टसुद्धा मिळणार आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेलं आहे। आता तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कसं चेक करायचं, कुठे पाहायचं, काय करायचं, मी सगळं इन डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण आणि डिटेलमध्ये पाहायचा आहे। पळवत जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला काही समजणार नाही। त्यामुळं आधी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे। बघा, तुम्ही काय करताय, व्हिडिओ बघताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जात आहे। त्यामुळे होतं आहे की ते तुम्हाला आपला चॅनल शोधावं लागतं। त्यामुळं आधी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन आहे ते दाबून ठेवा, म्हणजे जसं व्हिडिओ मी टाकलं तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि पटापटा कमेंट्समध्ये कमेंट करा कोणाकोणाला जूनचा हप्ता पाहिजे आणि गिफ्ट पाहिजे। वर्षपूर्ती झालेली आहे, म्हणजे आपल्या लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष झालेलं आहे। जुलैपासून ही योजना सुरू झाली होती, सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळं त्यानिमित्तसुद्धा काही वर्षपूर्तीमुळं 1 वर्ष झाल्यामुळं काही विशेष गिफ्टसुद्धा सरकार तिथं देण्याची तिथं तयारीत आहे। तर कोणाकोणाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे त्यांनी कमेंट्स पटापटा करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्त कमेंट करत जा आणि लाईक पटापटा करायचा। काय करता तुम्ही, लाईक केल्यानं तुम्हाला काय होतं तर आपल्या सर्व लाडक्या बहिणींना ही माहिती पोहोचते। तर लक्षात ठेवा, तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला कमेंट्स करायचं आहे की तुमचा तालुका आणि तुमची बँक कोणती आहे आणि तुम्हाला मागचा हप्ता आलता का नाही। बघा, काल सकाळी दिवसभर जे काही मीटिंग झालेले आहे त्याच्यामध्ये एक मोठा निर्णय सरकारनं घेण्यात आलेला आहे। मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की 3600 कोटी रुपयांचा चेक हा वर्ग झालेला आहे जूनच्या हप्त्यासाठी। आता आज 1 जुलै आहे। 1 जुलै 2 जुलै आणि जास्तीत जास्त 3 जुलैपर्यंत हे 3 दिवसाचं वाटप हे राहणार आहे। लक्षात ठेवायचं आहे, जूनचा हप्ता 1 जुलै 2 जुलै आणि 3 जुलै या 3 दिवसातच वाटप होणार आहे। आपल्याला आज ठीक 11 वाजल्यापासून पुढे पहिला टप्पा हा पाहायला मिळणार आहे। बघा, हे वाटप टप्प्याटप्प्यानं होणार आहे। दररोज 3 टप्प्यात वाटप होणार आहे। 11 वाजता पहिला टप्पा,
दुसरा टप्पा 2 वाजता, तिसरा टप्पा 4 वाजता, असं हे आज पहिल्या दिवशी आपल्याला वितरण पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा सेम, म्हणजे 2 जुलैला सुद्धा तेच होणार आहे. आणि जर त्यातूनही कोणी राहिलं तर 3 तारखेला त्यांना भेटतील. परंतु सरसकट वाटप होणार नाही. सरकारनं याच्यामध्ये एक मोठं आता अपडेट आणलेलं आहे. मी तुम्हाला गिफ्ट काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा, आता भरपूर लाडक्या बहिणींना वर्ष पूर्ती झाली आहे, त्याच्यामुळं काय होणार आहे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेला 1 वर्ष झालेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे, 1 जुलैला गेल्या वर्षीच ही योजना सुरू झाली होती. त्यामुळे सरकारनं आता असं ठरवलं आहे की आपण ह्या वर्षी 25 लाख लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे. सोबतच आपण 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज हे सरकार तिथं देत आहे, लक्षात ठेवायचं. तिथं मी तुम्हाला आता परत एकदा सांगतो आहे, 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज आणि 50,000 रुपये हे तुम्हाला तिथं देण्यात येणार आहे. परंतु त्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला भरावा लागणार आहे. तुम्हाला ते कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. सोबतच आपण जर बघितलं तर आपल्याला जुलैचा हप्तासुद्धा इथं ॲडव्हान्समध्ये मिळण्याची शक्यता आहे. जुलैचा हप्तासुद्धा, कारण GR आलेला आहे, 2 दिवसात वाटप होणार असं सांगितलं आहे. शासन निर्णय आलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड करून बघू शकता जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर. शासन निर्णय आलेला आहे, लाडकी बहीण योजनेचा GR हा आलेला आहे. त्यात असं सुद्धा लिहिलं आहे की 2 दिवसात, म्हणजेच 1 जुलै आणि 2 जुलै ह्या 2 दिवसात लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पडणार आहे. आणि वर्ष पूर्ती झाल्यामुळं लाडक्या बहिणींना काही विशेष गिफ्टसुद्धा मिळण्यात येणार आहेत. आता बघा, विशेष गिफ्ट काही मिळू शकतं, जसं की एक हप्ता ॲडव्हान्समध्ये सुद्धा मिळू शकतो किंवा 1 हप्ता गिफ्टसुद्धा मिळू शकतं. म्हणजे जूनचा हप्ता आणि अजून 1500 रुपये असे 3000 रुपयेसुद्धा तुम्हाला मिळू शकतात. जुलैचा हप्ता नंतरसुद्धा मिळू शकतो. म्हणजे लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ती झाल्यामुळं, जसं आपल्याला माहिती आहे, आपलं जसं 1 वर्ष झालं की आपण काहीतरी त्याच्यावर सेलिब्रेट करत असतो, तसं त्यांनी तिथं सरकार करू शकतं. तसं लाडक्या बहिणींना 1,500 आणि 1,500 सुद्धा सरकार तिथं देऊ शकतं. त्यामुळं याच्याकडे आपलं लक्ष राहणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्हाला कामं काय करायचे आहेत, 3 महत्त्वाची कामं करायची आहेत. 3 महत्त्वाची कामं लक्षात घ्या. 9 लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेला आहे. तुम्ही पहिलाच व्हिडिओ बघितला असेल आता की 9 लाख लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्यासाठी बाद करण्यात आलेलं आहे. आता आपण जर आकडेवारी बघितली तर जवळपास 2 कोटी काहीतरी 30 लाखापर्यंतचा आकडेवारी राहिलेला असेल. गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर 2,52 लाख असा काहीतरी आकडेवार आपल्याला पाहायला मिळत होता. तर काहीतरी 9-10 लाखांची आपल्याला तफावत तिथं दरवेळेस पाहायला मिळत आहे. ह्याच्या मागं कारणं काय आहेत? कारणं सिंपल आहेत मित्रांनो. दर महिन्याला लाडकी बहिणी सक्षम होत आहे, लाडकी बहिणीचं उत्पन्न वाढत आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत, आता तो तसं जर बघायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत, परंतु तुम्ही डोळ्यासमोर आलेले नाहीत. लक्षात घ्या, चोरी सगळी करत आहेत, परंतु जो सापडेल तो चोर असतो हे तुम्हाला माहिती असतं. त्यामुळं इथं अशा लाडक्या बहिणी तिथं पुढे येत आहेत ज्यांच्या निदर्शनात सरकारच्या निदर्शनाच्या आलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना तिथं पर्दाफाश झालेला आहे. अशा लाडक्या बहिणींना तिथं योजनेत नाव नाही. योजनेतून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. 9 लाख लाडक्या बहिणी ह्या महिन्यातसुद्धा बाहेर आलेलं आहे. तर मला असं वाटतं की कोणालाही बाहेर काढू नये. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना जसं 1 जुलैपासून तुम्ही पैसे दिले होते तसं सर्व लाडक्या बहिणींना देण्यात यावं. तुमचं म्हणणं काय, पटापटा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. चॅनलला आधी सबस्क्राईब करा, पटापटा लाईक करा व्हिडिओला सगळ्यांनी आणि कमेंट करा पटकन लगेच, कारण तुम्ही उशीर खूप करताय, नंतर तुम्हाला तिथं पछतावा होतो. आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे बघा. आज तुम्हाला ठाणे, पुणे, मुंबई, रायगड, धुळे, जालना, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा आज जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये वाटप पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवशी, उद्याच्या दिवशीसुद्धा 16 जिल्हे, 16 किंवा जास्तीत जास्त तुम्हाला तिथं 20 जिल्ह्यांमध्ये वाटप उद्या पाहायला मिळणार आहे. चेक बँकेत जमा झालेला आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ज्या लाडक्या बहिणींचं बँक अकाउंट व्यवस्थित नाही त्यांनी एकदा चेक करून घ्यायचं आहे बँकेत जाऊन. दुसरी गोष्ट, आपलं रेशन कार्डमध्ये नाव आहे का, आपल्या बँक अकाउंटची KYC झालेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित चाचणी करायची आहे. तरच तुम्हाला या योजनेचा हप्ता
हा मिळणार आहे. पुन्हा एकदा मी सांगतोय, विशेष करून लाडक्या बहिणींना एक नवीन गिफ्ट मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही योजनेत पात्र असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला तो विशेष गिफ्ट मिळणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. व्हॉट्सअपवरती भरपूर सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा. पटापटा व्हॉट्सअप ग्रुप्स असतील, फेसबुक, सगळीकडे शेअर करा, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.